तुम्ही ही म्हण ऐकली आहे का की घरचे झाले थोडे आणि वेहांनी धाडले घोडे? तर असा काहीसा इन्सिडेंट आज माझ्यासोबत घडलाय जे की मी तुमच्यासोबत शेअर करते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो. तर माझी कालपासूनच तब्येत खराब होती. रात्री खूप जास्त थंडी ताप आला होता. मग मी आज सुट्टी घेतली आणि मला बरं वाटत नव्हतं, खूप ताप होता म्हणून माझ्या आहोंनी पण सुट्टी घेतली आहे आणि घरातला किराणा पण संपला. तर म्हटलं सुट्टी घेतली आहे तर तुम्ही डीमार्टला जाऊन किराणा तरी घेऊन या सर्व. त्या किराण्यावरून एवढं मोठं रामायण झालं. म्हणजे आता मला आणायची होती, यांना 6 किलो साखर आणायची सांगितली, तर मीच यांना विचारत होते की 6 किलो साखर 1 किलो 58-60 रुपयाची असेल समजा, तर 10 किलो कितीची मी विचारत होतो आणि मलाच नव्हतं आलं. म्हणजे मग हे मला विचारत होते की तू सांग ह्या म्हणजे ह्याचं आन्सर. ते किराणा सगळा बाजूला राहिला, डीमार्टला जायचं बाजूला राहिलं आणि वही आणि पेन घेऊन बसले आणि हे बघा एवढे सारे गणित मला सोडवायला दिले. म्हणजे मल्टिप्लिकेशन काय काय असतं ते, आणि मी सगळं विसरून गेले आणि मला तर अभ्यासाचा एवढा म्हणजे कंटाळा येतो. लिटरली 2 तास झाले गणिताचं लेक्चर देतात मला. पहिले तर म्हणजे मला विचारत होते गणित, तर ते ह्याचं असं किती त्याचं किती, तर मी अशी सोडवत होते. हे बघा वही आणि पेन घेऊन. तर हे बोलत होते मला मोबाईल वही पेन न घेता असं एक गणित विचारलं तर तोंडाना उत्तर आलं पाहिजे त्याचं. मग परत मला हे दिले. मग मी पटापट अशी म्हणजे प्रॅक्टिस केल्यावर काही पण होतं, पण अगोदर ऑलरेडी एवढे कामं, मला जॉब, घर आणि प्लस मी स्वतःच्या हाताने आणखी एक काम वाढून घेतलं माझ्यामुळे. आणि आता सांगितलं यांनी की 20 पर्यंत पाडेल लिहून भिंतीवर चिपकून ठेवा आणि रोज सकाळी ते वाचायचे आणि मला सांगायचे. म्हणजे हे बेसिक नॉलेज आहे आणि जे की मी सगळं विसरून गेले होते. म्हणजे सगळं म्हणजे तेवढं जेवढं यायचं तेवढं येत होतं, पण पटकन असं येत नव्हतं मोबाईलच्या याच्यामुळं. म्हणजे काही पण असं आलं की मोबाईल घ्यायचा त्याच्यावर करायचं, पण असं तोंडानं असं येत नव्हतं. तर त्यामुळे आता माझं, तर यालाच म्हणतात घरचे झाले थोडे आणि विहांनी धाडले घोडे. तर अशा प्रकारचा इन्सिडेंट तुमच्यासोबत झालाय का? तुमचे आहो पण तुमच्या अशीच मागं लागतात का की तुला ही गोष्ट येत नाही तर तू ती शिक? कारण की म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला आली पाहिजे, म्हणजे दुसऱ्यावर डिपेंड राहायचं नाही, स्वतः इंडिपेंडेंट बनायचं. आणि हेच मला रोज काही ना काही शिकवायच्या मागं असतात आणि जे की मला म्हणजे काम एवढं असते की मला शिकण्याची इच्छा नसते, पण शिकायला हवं सगळ्यांनीच मला तरी वाटतं. तर तुमच्यासोबत असा इन्सिडेंट झाला का? कमेंट करून नक्की सांगा. आणि एवढं सगळं गणिताचं लेक्चर ऐकून माझी तब्येतच बरी झाली आहे. म्हणजे पूर्ण ते तब्येतीवरचं कॉन्सन्ट्रेट एकीकडे जाऊन सगळं कॉन्सन्ट्रेट या मॅथ मध्ये लागलंय आणि माझी तब्येत एकदम बरी झाली. म्हणजे असं गरम आहे अंग, पण ते विसरून गेले मी आणि सगळं कॉन्सन्ट्रेट आता गणिताकडेच लागलंय. तर तुमच्यासोबत असं झालंय का? कमेंट करून नक्की सांगा.